हॅलो. या लेक्चरमध्ये आपण मे 2026 चे मिसेलेनियस किंवा उरल्या सुरल्या घडामोडी बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपला आहे महत्वाच्या शिखर परिषदा आणि परिषदा किंवा काही बैठका किंवा काही कार्यक्रम वगैरे झाले असतील ते सगळं आपण इथं बघणार आहोत. तर ह्याच्यात पहिले आहे 11वी प्रमुख दूत परिषद किंवा हेड्स ऑफ मिशन. आता हेड्स ऑफ मिशन म्हणजे काय, की आपल्या देशातून दुसऱ्या देशात काही अँबॅसेडर वगैरे जातात किंवा काही दूत म्हणून वगैरे जातात, तर ते म्हणजे आपले हेड्स ऑफ मिशन. ठीक आहे, म्हणजे काही IFS वगैरे असतात ते. तर त्यांची सगळी पूर्ण लोकांची एक बैठक झाली होती, दरवर्षी होत असते. कुठं, नवी दिल्लीमध्ये झालेली. आता ही 11वी होती. आता ऑब्व्हियसली हे कोण, जे फॉरेन मिनिस्ट्री असेल किंवा परराष्ट्र मंत्रालय तेच म्हणजे ऑर्गनाईज करणार आहे आणि संबोधन त्याला कोणी केलेलं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी. आता एक काही समजावून सांगायची काही गरज नाही याच्यात जास्त, म्हणून पटापट कव्हर करतो. ठीक आहे. आता दुसरी संयुक्त कमांडर्स परिषद, संयुक्त म्हणजे जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्स होती. ते पहिली झाली होती कुठे, आपल्या लखनौला. आणि आता ही जी सेकंड होत आहे ती जयपूरला होत आहे. लक्षात ठेवा, संयुक्त कमांडर्स कमांडर्स जयपूरचे कमांडर्स आहे, एवढं ध्यानात ठेवा. ठीक आहे. आता संयुक्त कमांडर्स म्हणजे जे आर्मी आहे, आपली नेव्ही आहे आणि एअरफोर्स आहे, तर ह्या तिघही याचे जे कमांडर्स आहेत तर ते एकत्र बसतात. ठीक आहे. तर ह्याच्यासाठी ही कमांडर्स परिषद झाली होती जयपूरला. आता नवीन क्षेत्रामधील लष्करी क्षमता किंवा जे नवीन नवीन डोमेन्स येतात, AI झालं, त्याच्यानंतर काही वेगवेगळे वॉरफेअर्स आहेत, आपलं जे स्पेस टेक्नॉलॉजी आहे, ते हे सगळं वॉरमध्ये किंवा आपल्या डिफेन्समध्ये आणण्याचं, त्यासाठी ही म्हणजे त्याचं हे याची थीम होती. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. संयुक्त, दुसरी संयुक्त आहे, पहिलीवाली लखनौला झाली होती. त्यानंतर तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद. भारत आणि नॉर्डिक देश आहेत. नॉर्डिक देश कोणते, जे युरोपच्या थोड्याशा वरती आहेत बघा. युरोपमध्ये आता समजा हा आहे आफ्रिका, ठीक आहे, इकडे इंडिया वगैरे आहे, आणि इकडे गेलं तर युरोप लागतो, बरोबर. आता युरोपमध्ये, सॉरी, आता हे बघा युरोप आहे. आता युरोपमध्ये हे जे देश दिसतात इथं वरचे, तर इथे एक आहे फिनलँड, एक आहे स्वीडन, सॉरी इकडे फिनलँड आहे, इथे स्वीडन आहे, आणि इथे आहे नॉर्वे. ठीक आहे, नॉर्वे, स्वीडन आणि फिनलँड हे तीन देश. खाली इथे डेन्मार्क आहे आणि इथे काय, आयर्लंड. तर हे चार देश, सॉरी हे पाच देश, हे तीन देश कोणते, नॉर्वे, त्याच्यानंतर स्वीडन आणि फिनलँड, आणि त्याच्या खाली इथे आहे कोणतं, डेन्मार्क, आणि हे जे इकडे आहे, इकडे कोणतं, आयलंड. तर हे असे पाच देश आणि भारत, तर ह्यांच्यामध्ये शिखर परिषद होत असते किंवा समिट होत असते. तर आता ह्या वर्षी कुठे झाली होती, नॉर्वेमध्ये. ही तिसरी होती. आणि आता ह्यावेळेस म्हणजे एक चांगली गोष्ट घडलेली आहे, की आपण जो भारत आणि जे नॉर्डिक देश आहेत त्यांच्यामधला जो दर्जा होता तो वाढवला, आणि आता त्यांना आपण हरित तंत्रज्ञान किंवा काय म्हणतो आपण, ग्रीन टेक्नॉलॉजी आणि जे इनोव्हेशन वगैरे आहे तर त्याच्या पॉलिसी विषयीची भागीदारीचा दर्जा आता दिलेला आहे. ठीक आहे, हे गोष्टी लक्षात ठेवायचे, हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे असल्यामुळे, हे नवीन झाल्यामुळे हे लक्षात ठेवायचं, नॉर्वेला झाली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर खरीप अभियान 2026 वरील राष्ट्रीय कृषी परिषद. आता खरीप अभियान तुम्हाला माहिती आहे, खरीप आणि रबी वगैरे ते एक्स्ट्रा काही सांगत बसत नाही. हे झाली होती नवी दिल्लीमध्ये. कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, जे आपलं मिनिस्ट्री ऑफ फार्मर्स जे आहे, फार्मर्स आणि जे वेलफेअर वगैरे जी मिनिस्ट्री आहे, तर त्या मिनिस्ट्रीने आयोजन केलं होतं. त्यानंतर जीवाश्म इंधनापासून, म्हणजे जे फॉसिल फ्युल्स आहेत त्याच्यापासून दूर जाण्यासाठी पहिली आंतरराष्ट्रीय परिषद, म्हणजे जे कोळसा आहे किंवा पेट्रोल वगैरे त्याच्यापासून दूर जाण्यासाठीची पहिली आंतरराष्ट्रीय परिषद कोलंबिया आणि नेदरलँड ह्या दोघांनी मिळून राबवली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथी भारत आफ्रिका शिखर परिषद. आता ही झाली नाही तर करायची गरज पण नाही आहे, फक्त होती न्यूज मध्ये म्हणून ते टाकून दिलेली आहे. नवी दिल्लीमध्ये होणार होती मे मध्ये, पण आता तुम्हाला मागे जेव्हा सायन्स घेतलं होतं तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं इबोला विषयी सांगितलं होतं. तर कुठं झालं सांगितलं होतं, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो तिथे. तर ह्या ज्या इबोलाचा आउटब्रेक झाला त्याच्यामुळे भारत आणि जे आफ्रिका आहे तर त्याच्यामध्ये जो संवाद होणार होता तो काही झाला नाही. तर ते दिल्लीमध्ये होणार होतं पण ते झालं नाही. आता पुढे गेलेलं आहे, ते होईल आता पुढे काही दिवसात, अजून झालेलं नाहीये. ठीक आहे. त्यानंतर 10वी नवोन्मेष आणि सर्वसमावेशकता राष्ट्रीय शिखर परिषद. नवोन्मेष म्हणजे इनोव्हेशन आणि जे इन्क्लुझिव्हिटी आहे तिथे. ठीक आहे. तर त्यांची एक शिखर परिषद आहे. आपल्याला एवढं काही कळणार नाही याच्यावरून, पण हे आहे ऍक्च्युली हेल्थसाठी किंवा आरोग्यासाठी. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे याचं टायटलच ते होतं, पण ते ऍक्च्युली आरोग्यासाठी होतं. तर कुठं, चंदीगडमध्ये झालं होतं. आणि संकल्पना नवोन्मेष आणि सर्वसमावेशकता म्हणजे इनोव्हेशन आणि काय म्हणतात त्याला, इन्क्लुझिव्हिटी. तर त्यासाठी भारताच्या आरोग्याच्या भविष्याला आकार देणाऱ्या सर्वोत्तम पद्धती, तर त्याच्याविषयीची ही परिषद होती. त्यानंतर काही इतर महत्वाचे कार्यक्रम आहेत. पहिलं म्हणजे भारतातील पहिली, आता हे जे दोन आहेत हे खूप जास्त महत्वाचे. ठीक आहे, कारण की सांगतो तुम्हाला, हे कळलंच
वाचू तेव्हा. भारतातील पहिली आणि सर्वात मोठी राष्ट्रीय डिजिटल जल परिषद कुठे झाली होती? बेंगलोरला. ठीक आहे, एवढं लक्षात राहील, बेंगलोरला झाली होती. आणि दुसरी गोष्ट काय, ग्लोबल वॉटर समिट. ग्लोबल वॉटर समिट म्हणजे पूर्ण जगभरातील वॉटर समिट, ती कुठं? मद्रिद, स्पेन इथं झाली होती. ठीक आहे, स्पेन इथं काय ग्लोबल वॉटर समिट झालेली. आणि भारतातील पहिली आणि जगातील सर्वात मोठी राष्ट्रीय डिजिटल जल परिषद होती, डिजिटल वाली बेंगलोरला झाली. आणि ही जी मद्रिदला स्पेनमध्ये झाली होती ग्लोबल वॉटर समिट, तर तिथे जे बँगलोरचं वॉटर बोर्ड आहे, हे जे बँगलोर आहे त्याचं जे वॉटर बोर्ड आहे, तर त्या जगातील टॉप 5 वॉटर बोर्ड किंवा जलपुरवठा संस्था जे पुरवठा करतात, जल किंवा पाण्याचा पुरवठा, पिण्याच्या पाण्याचा वगैरे पुरवठा करतात, तर त्या संस्थांमध्ये टॉप 5 मध्ये बँगलोरची वॉटर बॉडी आलेली आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, टॉप 5 मध्ये. आता त्यांनी रँकिंग दिली नाही 1 2 3 4 5 असं दिलं नाही, त्यांनी जे 5 आहेत तर त्यांना टॉप 5 म्हटलेलं आहे. ठीक आहे, पण त्याच्यात रँकिंग दिलेली नाही. त्यानंतर ब्रेन कम्प्युटर इंटरफेसवरील परिषद. आता हे नवी दिल्लीमध्ये झाली होती. ब्रेन आणि कम्प्युटर, आपलं जे डोकं आहे म्हणजे मेंदू आहे आणि कम्प्युटर, ते चिप वगैरे जोडणं, ते आता इलॉन मस्कनी 1-2 वर्ष आधीच केलं होतं तर त्याच्या वर्षी परिषद होती ती नवी दिल्ली इथं. ठीक आहे, त्यानंतर दुर्मिळ आजारांवरील राष्ट्रीय परिषद, ही पण नवी दिल्लीत झाली. खूप जास्त काही महत्वाचं नाही. फ्रूट होरायझन हे लखनौला झालं. असं थोडंसं वेगळं असलं तर विचारू शकतात. तर कुठला फ्रूट कुठला आहे? लखनौचा. ठीक आहे. त्याच्यानंतर 52वी अखिल भारतीय सैनिक स्कूल मुख्याध्यापक परिषद, ही केरळला झाली होती. कोणतं? सैनिक स्कूलवाली, केरळला. त्याच्यानंतर भारताची पहिली आंतरराष्ट्रीय नेत्र विज्ञान संशोधन परिषद, ही दिल्लीमध्ये झालेली. जे डोळ्याविषयी आहे ती दिल्लीमध्ये. त्यानंतर पूर्व विभागीय कृषी परिषद भुवनेश्वरला. खूप जास्त काही महत्वाचं नाही. पूर्व आहे म्हणजे ऑब्व्हियसली ते ओडिशामध्ये असणारच आहे. ओडिशा किंवा ते जे पूर्वचे राज्य आहे तिथे. त्यानंतर महत्वाच्या समित्या. आता ही समिती लक्षात ठेवायची आहे. लोकसंख्यात्मक बदलांवरील उच्चस्तरीय समिती. लोकसंख्यात्मक म्हणजे काय, की जे डेमोग्राफी आहे ते, तर डेमोग्राफीसाठीची जी समिती आहे ती आता नवीन बसलेली आहे. कोणी बसवलेली? गृह मंत्रालयाने बसवलेली आहे. लोकसंख्या, आता ते लोकसंख्या बदल, जे इलिगल मायग्रंट झाले किंवा जे ॲबनॉर्मली खूप जास्त कधी डेमोग्राफी वाढून जाते किंवा म्हातारे जास्त वाढून जातात किंवा छोटे पोर जास्त वाढून जातात, ते ॲबनॉर्मॅलिटी कशी काय येत आहे तर ते बघायसाठी हे नवीन समिती बसवलेली आहे गृह मंत्रालयाने. आणि न्यायमूर्ती प्रकाश प्रभाकर नावलेकर तर ह्यांच्या अध्यक्षतेखाली. तर हे नाव लक्षात ठेवा, प्रकाश नावलेकर यांची लोकसंख्या. ठीक आहे, लोकसंख्येवर प्रकाश टाकत आहे, लक्षात ठेवा. लोकसंख्या बदलत कशी आहे तर त्याच्यावर प्रकाश टाकण्याचं काम करून करत आहे नावलेकर. ठीक आहे, उद्देश काय ते तुम्हाला जे सांगितलं तेच उद्देश आहे त्याचा. त्याच्यानंतर काही महत्वाची पुस्तकं. आता अपनापन. अपनापन हे शिवराज सिंग चौहान यांनी लिहिलंय. तुम्हाला माहिती आहे शिवराजी सिंग चौहान हे बीजेपी मध्ये आहेत. तर ऑब्व्हियसली अपनापन कोणाच्यासाठी लिहिलं असणार आहे त्यांनी? मोदींसाठी. ठीक आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास ते 30 वर्ष राहिलेले आहेत. तर त्याच्या पूर्ण प्रवासाबद्दल त्यांनी हे लिहिलेलं आहे. ठीक आहे, शिवराज सिंग चौहान. त्यानंतर द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया, द स्टोरी ऑफ पी एन पन्नीकर, तर हे पी सत्यन यांनी लिहिलेलं आहे. आता जे पी सत्यन आहे, सॉरी, जे लायब्ररी मॅन ऑफ इंडिया तर पी एन पन्नीकर आहेत, तर ह्यांनी केरळमध्ये खूप साऱ्या लायब्ररी ओपन केलेल्या होत्या. त्यासाठी हे पी सत्यन यांनी त्यांची बायोग्राफी लिहिलेली आहे. त्यानंतर इंडियाज फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड. आता हे पण थोडं इंटरेस्टिंग आहे. आपल्याला 1928 मध्ये हॉकीमध्ये पहिलं ऑलिम्पिक गोल्ड मिळालं होतं. आता तुम्ही ध्यानचंद वगैरे ऐकता नाही का, जे हॉकीचे, तुम्ही पुतळा वगैरे बघितला असेल ध्यानचंदचा, किंवा ध्यानचंद ट्रॉफी वगैरे पण होते हॉकीसाठीची. ते जे ध्यानचंद आहे तर ह्या 1928 मध्ये ते प्लेअर होते. ठीक आहे, कॅप्टन नव्हते, प्लेअर होते. आणि तिथं खूप चांगली कामगिरी केली होती भारताने. ठीक आहे, त्याच्यानंतर महत्वाचे काही दिवस आहेत तर हे फक्त एकदा वाचून घेऊ आपण. 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे, ते सगळ्यांना माहित असतं. महाराष्ट्र दिन आहे, ते सगळ्यांना माहितच असतं. 3 मेचं लक्षात ठेवा, जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन. संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिली होती याला. पत्रकारिता स्वातंत्र्य, आपण मागे तो रिपोर्ट बघितला होता ना, ते प्रेस फ्रीडम इंडेक्स, वर्ल्ड प्रेस इंडियाचा किती रँक आहे? 107 की 157? 157 रँक आहे. ठीक आहे, इंडियाचा. तर ते म्हणजे त्याच्या रिलेटेडच आहे, जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन. आता हे 3 मेला. ठीक आहे, 5 मेला काय? जागतिक हात स्वच्छता दिन. हँड वॉश वगैरे ते WHO चं असतं ते. तर त्याचं ह्या वर्षी घोषवाक्य काय? ऍक्शन सेव्ह लाईफ. ऍक्शन काय करायचे? हात धुवायचे बस. ठीक आहे, म्हणजे तुम्ही फक्त हात जरी धुतले तरी तुम्हाला इतर काही रोग होणार नाही. तर ते त्यांना सांगायचं आहे. 5 मेचं आहे. ठीक आहे, 9 मेचं काय? जागतिक स्थलांतरित पक्षी दिन. म्हणजे जे मायग्रेटरी बर्ड्स असतात ते, म्हणजे बऱ्याचदा आपण सायबेरियावरून इंडियामध्ये येतात ते बर्ड्स वगैरे ऐकत असतो ते, तर तेच बर्ड्स, त्याच्याविषयी हे स्थलांतरित पक्षी दिन आहे. 9 मेला आहे. ठीक आहे, आता 2 दिवस असतात, एक 9 मेला असतो आणि एक ऑक्टोबरमध्ये असतो. आता हा 9 मे म्हणजे दरवर्षी मे महिन्यात सॅटर्डेला असतो. तर 9 मे ह्या वर्षी होता. ठीक आहे, दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या 2 दिवसापैकी पहिला दिवस म्हणजे 9 मे. आता 2 दिवस का बरं? कारण की एक नॉर्थ हेमिस्फिअर साठी एक आणि साऊथ हेमिस्फिअर साठी एक. तसे 9 मेला ह्या वर्षी होता, म्हणजे नॉर्थ हेमिस्फिअर आपल्यासाठी.
त्यानंतर 11 मेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन. आता तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजी डे, नॅशनल टेक्नॉलॉजी फक्त भारतापुरता आहे. आता भारतापुरता का बरं? कारण की पोखरण 2 आपल्याला माहिती आहे, पोखरण झालं होतं. जे वाजपेयीजी होते त्यांनी बॉम्ब फोडले होते. बॉम्ब फोडले होते म्हणजे न्यूक्लिअर बॉम्ब, जे पोखरणमध्ये आपण टेस्टिंग केली होती. ठीक आहे. तर त्या टेस्टिंगच्या अणुचाचणीसाठीची त्या दिवशी केली होती 11 मेला. तर त्याच्यामुळे आपण त्याला तंत्रज्ञान दिन म्हणून घोषित केलेलं आहे. आता 2026 ची संकल्पना काय होती? रिस्पॉन्सिबल इनोव्हेशन फॉर इन्क्लुझिव्ह ग्रोथ. त्याच्यानंतर 12 मे, ह्या दिवशी आंतरराष्ट्रीय परिचिका दिन 12 मेला असतो. आता हे लक्षात ठेवा, कारण की भारतामध्ये पण फ्लॉरेन्स नायटिंगेल, तर ह्यांच्या नावाने आपण आता मागे पुरस्कार वगैरे केले होते. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं नायटिंगेल पुरस्कार. तर तो 15 परिचिकांना, परिचिका म्हणण्यापेक्षा जे नर्सेस असतात तर त्यांना मिळाला होता. ठीक आहे. तर हे आंतरराष्ट्रीय परिचिका दिन किंवा इंटरनॅशनल नर्सेस डे. तर हा कधी असतो? 12 मे, फ्लॉरेन्स नायटिंगेल ह्यांची जयंती असते त्या दिवशी म्हणून. ठीक आहे. त्यानंतर 15 मे, आंतरराष्ट्रीय कुटुंबीय दिन किंवा इंटरनॅशनल फॅमिली डे. तर हे युनायटेड नेशननी घोषित केलं होतं 15 मेला. त्यानंतर 20 मेला जागतिक मधमाशी दिन किंवा बी डे. ठीक आहे. बी किंवा मधमाशी, तर युनायटेड नेशनने घोषित केलं होतं, युनायटेड नेशन आणि फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ह्या दोघांनी मिळून. ठीक आहे. त्याच्यानंतर 21 मेला आंतरराष्ट्रीय चहा दिन, इंटरनॅशनल टी डे. तर हे युनायटेड नेशन आणि फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ह्या दोघांनी मिळून केलेलं आहे. 2026 ची संकल्पना काय होती? चहा टिकवणे, समुदायांना आधार देणे. म्हणजे जे पण टी फार्मर्स आहेत किंवा प्लांटेशन वाले आहेत, तर त्याच्यामध्ये जे पण लोक काम करतात, तर ते जे समुदाय आहेत त्यांना आधार देण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर 21 मेलाच संवाद आणि विकासासाठी सांस्कृतिक विविधतेचा जागतिक दिन हा युनायटेड नेशननी केलेला आहे. त्यानंतर राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन. आता राजीव गांधी यांचा स्मृती दिन होता 1991ला. म्हणजे 1991ला राजीव गांधींची हत्या झाली होती. तर हा जो 21 मे होता दिन, तर त्याच दिवशी. ठीक आहे. तर त्यामुळे त्या दिवशी राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन भारतात साजरा केला जातो. ठीक आहे. त्यानंतर 22 मे, आता हा जैवविविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिन. आता जे जैवविविधते किंवा जे बायोडायव्हर्सिटी आहे, कॉन्फरन्स ऑन JCBD आहे ना, बायोडायव्हर्सिटी कॉन्फरन्स ऑन बायोडायव्हर्सिटी, त्याच्या संबंधित हा 22 मे दिन आहे. तर त्याच्यामुळे आपण आंतरराष्ट्रीय जैवविविधतेसाठी किंवा बायोडायव्हर्सिटीचा आंतरराष्ट्रीय दिन ह्या दिवशी साजरा करतो. ठीक आहे. ऍक्टिंग लोकली फॉर ग्लोबल इम्पॅक्ट ही यावर्षीची संकल्पना होती. त्याच्यानंतर 23 मे, आता हा जो कासव दिन आहे 23 मेला असतो, खूप जास्त काही इम्पॉर्टंट नाही आहे. 29 मेला संयुक्त राष्ट्रांचे शांतता सैनिक, जे पीस आपण मागे बघितलं होतं, जे काय म्हणतात पीस किपिंग फोर्सेस वगैरे, तर ते पीस किपिंग फोर्सेस साठीचा हा आंतरराष्ट्रीय दिन आहे 29 मे. ठीक आहे. त्याच्यानंतर 30 मे, हा गोवा राज्याची स्थापना झाली होती 30 मे 1987ला. गोवा पूर्ण राज्य बनलं होतं. ठीक आहे. आधी युनियन टेरिटरी होतं, नंतर ते पूर्ण राज्याचा दर्जा मिळालेला कधी? 30 मे 1987ला. त्यानंतर 31 मेला जागतिक तंबाखू मुक्त दिन, तर हा WHO साजरा करत असतो. ठीक आहे. तशा पद्धतीने आपले हे पूर्ण जे मिसेलिनियस आहे आणि मेचं समाप्त झालेलं आहे. आणि थोडंफार काही उरलं असेल तर आपण ते जून जुलैमध्ये कव्हर करून टाकू. ठीक आहे. चलो फिर, बाय बाय.